धाराशिवमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. ढोकीमधील संशयित रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने संशयितांच्या रक्ताचे नमुने आता तपासणीसाठी घेतले. काही दिवसांपूर्वी ढोकीमध्ये कावळ्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता संशयित रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने संशयितांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी आता आत दिले. या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रहीम शेख आपल्यासोबत जोडलेत. मी रहीमकडे जाणार आहे. रहीम, खरं तर धाराशिवमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लू झाल्याचा संशय आलाय, काय अधिकची माहिती आहे? कारण सोमवारी मंगळवारी ढोकी शहरातील कावळ्यांचा अचानक मृत्यू झाला. हा मृत्यू का झाला, कशासाठी झाला हे माहीत नव्हतं, पण प्रशासनाला ज्यावेळेस ही गोष्ट समजली त्यावेळेस प्रशासन खडबडून जागं झाले आणि त्यांनी त्यातील काही कावळ्यांचे सॅम्पल हे भोपाळ लॅबला पाठवले आणि त्याचा अहवाल गुरुवारी आला आणि असं निष्पन्न झाले की या कावळ्यांचा मृत्यू जो झाला आहे तो बर्ड फ्लू मुळे झाला आहे. त्याच्यानंतर प्रशासनानं उपाययोजना करायला सुरुवात केली. त्या गावातील चिकन विक्री करणारे, मांस विक्री करणारे दुकाने बंद करण्यात आली. त्याच्यानंतर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि लोकांना जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना सावध केलं की बर्ड फ्लू तुमच्या गावापर्यंत पोहोचलेला आहे, तुम्ही काळजी घ्या, स्वच्छता ठेवा. आता झालं काय की त्याच गावातील एका मांस विक्रेत्याला हा बर्ड फ्लूची लागण झाल्याचा संशय आहे आणि त्याला खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. ते स्वॅब जे आहे ते लॅबकडे पाठवण्यात आलेले आहेत. नक्कीच रहीम, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल.